कारखाना आहे इथं, तो बघा दिसतोय लांब जरा. आपल्या तेलाचा नंबर आला, आपलं तेल चाललंय. भाई साहब काय वातावरण झालंय भाई, मज्जा येणार आहे अशा वातावरणात. नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आमची एक छोटीशी फॅमिली ट्रिप निघणार आहे नेवाशाला. संत दत्तांचं देवस्थान आहे तिथे, देवगड म्हणून. मग आम्ही तिथं झालो. आज एक छोटीशी फॅमिली ट्रिप आहे, वन डे रिटर्न. आम्ही लगेच परत येणार आहेत. ती फक्त शक्य होऊ शकली आमच्या आजीमुळे. आजीने पप्पांना मनवलंय म्हणून आमच्या सगळ्यांना जायचं आता. तर चला भेटू गाडीमध्ये. रेडी झालेले आणि दादा बसलेल्या गाडीत. दादानी गाडी आता घेतलेली मागे आणि निघालोय आता आम्ही. गणपती बाप्पा मोरया. गाईच ट्रिपला सुरुवात झालेली आहे. कोणता हायवे हा? सोलापूर हायवे. हा आहे केडगाव बायपास, वाणिज्य बायपास. एसी बंद कर. जाताना हे निवड आपण येत आहोत सोलापूर हायवे आणि हैदराबाद हायवे मिळालेला आहे मागच्या चौकात. आणि आता आपण औरंगाबाद हायवे आणि छत्रपती संभाजीनगर पुणे आणि पुणे आणि इकडे पुणे. आपल्याला आता राईटला जायचंय. आता आपल्याला राईटला औरंगाबाद हायवेला वळवायचं. छत्रपती संभाजीनगर. सॉरी, हे तर काय कोणाला माहितीच नाही. चांदणी चौक. नॉन महाराष्ट्रीयन लोकांना काय माहिती. हा आहे चांदणी चौक. हा इकडे जातो पुणे हायवे लेफ्ट साईड. आणि इकडे आता आपण राईट साईडला वळतोय औरंगाबाद हायवेला. हा असा मोठा चौक आहे जिथं सिग्नल नाही आहे आणि खूप गर्दी असते. पोलिस बसलेले असतात, खूप गर्दी आहे. मला वाटलं होतं तसली गाडी घ्यायची बरं का, मोठी टँकर मोठी घेतली का तिला महाग लगेच पाण्याची 100 मारतो. शिकत आहे ना पेट्रोलवरची ती. आहे पांढरीचं पूल आणि हे नगरपासून 30-40 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर इथली भेळ सगळ्यात जास्त फेमस आहे. आम्ही इथं भेळ घ्यायला थांबलो. कोणी कोणी यातली भेळ खाल्ली कमेंट करून सांगा. तर भेळीचं काय झालं? इथून घेत आहोत आम्ही भेळ. आपली गाडी थोडी मळाली आता पाणी पावसाने. तिच्या पुलावरची भेळ. नाश्त्याचं काम चाललंय, चिप्स आणि भेळ. गाईज आता आम्ही वळतोय शनी शिंगणापूरकडे, कारण शनी शिंगणापूर हे देवगडच्या रस्त्यामध्ये येते. तर शनी शिंगणापूरला जाऊन मग पुढे नाही इकडे सावळी इकडेच आहे ना सोनं इकडे आपल्याला समाज नीट रस्ता खाली. मग पाथर्डी शेवगावून येत असते ते पहिले. काय नजारा आहे. पाथर्डी सरळ पुढे. आणि पांढरीचा पूल कसं काय लागायचं त्या लोकांना? पांढरीचा पूल म्हणून काय लागत होत त्यांना. उजवीकडे आहे गुलाब बाबा मंदिर, इथून उजवीकडे शनी शिंगणापूर. सोनाईला जायचे लोक यायचे कमान आहे काम करायला. 5 किलोमीटर आहे. सोनाई पैसे दिले ना त्याची पूर्वी सरची आपल्या केस. हा आपलाच जिल्हा आहे. दिली म्हणते. तू अशी कधीतरी आल्यासारखे का करते. हे एरिया सगळे पालथी घातलेले आहेत. सोनाई ते पातकडवा. तू ते आतापर्यंत फक्त ऐकलेली होती. कोकणाचा नजारा लोकांनी इथे तयार केलेला आहे. सावळ्या विहीर कारखाना आहे इथं, तो बघा दिसतोय लांब जरा. गाईज हा सगळा नेवासा
नेवासाचा परिसर आहे हा सगळा. आणि सगळा बागायती आहे हम्म. कारण नेवासाला गोदावरीचं पाणी आहे ना. आपण आता मंदिराजवळ आलेलो आहोत. धर्मशाळा. बघू शकता ही धर्मशाळा. भारी वाटते पण. आणि ती पुढून रस्ता आहे सरळ खाली मुख्य गाड्या लावतो. हा आहे शनी महाराजाचा परिसर. गर्दी काय काय की बाय. तर मंडळी आम्ही इथं पोहोचलेलो आहे आणि या टायमिंगमध्ये आरती चालू आहे सध्या. हे सगळे तेलाचे त्याचे दुकान आहेत. परिसर छान आहे. मंदिर थोडा बदल केलाय मंदिरामध्ये आता यावेळेस. कोणतं ताट? ती जो तुझ्या जोडी ते 20 रुपये सुट्टे दादा. तर आपण तेल घेतलेलं आहे सध्या. शनिदेवाला तेल व्हायचं असतं. दरी तो तिलच पाय स्वच्छ करायचे. मंदिराकडे जाण्याची वाटे. पाय स्वच्छ केले तर आता पाय स्वच्छ केले तर कशाला. भारी बांधकाम केलंय. आपण रोडून आलोय का? या रोडच्या खालून आलोय आपण. इकडे जायचं आहे मंदिर इकडे. छत्रपती शिवाजी महाराज. रथ आहे. मंदिरामध्ये थोडं बांधकामामध्ये बदल केलेला आहे. पहिलं बांधकाम वेगळं होतं, आत्ताचं बांधकाम वेगळं आहे. आपण आत नारळ जमा करायचे. घड्याळच फिरतं. घड्याळ फिरतं तसं ते नारळ वाळवून टाकायची. तर ज्यांच्यासाठी आलो ते देव इथे शनिदेव. विचार करायचो मी तेल एवढं वाया जात आहे का, पण ते तेल वाया नाही जात. इथं फिल्टर होऊन ह्याच्या आतमध्ये जाते तेल. हे असे साफ करतात. पप्पा तेल वाहायचं म्हणजे ते हे देवालाच गेलं असं म्हणायचं. देवाला जातो. तर चेंगरी चालली डायरेक्ट पूर्ण. ताई इकडे एक मिनिट थोडं सारखा भाभी मागे. चला पुढे काढा धप काढायचे भ्यायचे नाही. द्यायचे काढू द्या फक्त लोकांना दर्शन करू द्या. त्याचं आपल्या फोटोचं दर्शन राहायचं माग. मी पण मराठी बोलतो. अरे वा मला आनंद वाटला. आपले माणसं भेटले. नगरकर अरे नगर कुठे राहिला? नगरमध्ये. जय बजरंगबली. त्या दादांकडे दिलेली आपली तेलाची बॉटल. आपलं तर दर्शनाला जाणं नाही झालं, पण त्या दादांचं म्हणजे दर्शन म्हणजे तेल टाकणं नाही झालं, पण त्या दादांकडं आपलं तेल पोहोचत आहे शनिदेवापर्यंत. घोडी घातलेले दादा आहेत ना, त्यांच्याकडे आपलं तेलाची बॉटल आहे. आपण वाट बघतोय ते तेलाची पडायची शनिदेवावर.
तेलाचा नंबर आला. हे आपलं तेल चाललंय. शनिदेवावर आपलं तेल पडलं. थँक्यू बरं का भैया, थँक्यू सो मच. चालेल ना, चालेल ना. तर मंडळी आम्हाला ह्या गावाबद्दल एक शॉकिंग गोष्ट म्हणजे माहीत होती गाव ऑलरेडी, पण आत्ता पप्पांनी परत एकदा कन्फर्म केले. माझं कन्फ्युजन व्हायचं शेगावमध्ये न्यायच्यामुळे. ह्या गावात कोणत्याही घराला दरवाजा नाही आहे, इवन बँकेला पण दरवाजा नाही आहे असं म्हणलं जातं. आणि पप्पांनी प्रसाद आणला आहे. काय आहे? बर्फी गोड. कुठं जायचं? एक्झिट एक्झिट एक्झिट. इकडं फोटोशूट चाललंय. खाली जाऊन घेऊ ना मंडळी. फोटोशूटसाठी इकडं छान आहे एकदम. ही नदी आहे. काय नदी आहे का काय केलं आहे काय माहीत, पण नदीच वाटतंय असं. बरं वाटतंय ना. यांचा चाललाय फोटोशूट. ही नवग्रहाची पूजा आहे, प्रदक्षिणा आहे सॉरी. त्या आईसाहेबांची इच्छा होती ते आले तर. चंद्र, मंगळ आणि शनी. हिचं नाव आहे मुन्नी. पप्पा म्हणतात मालकाला बोकणार आणि चोराला चावणार. हे बघा, मध्ये एकही घराला दार नाही. प्रत्यक्ष पाहिलं तिचं पाणी हे. हा तिचं पाणी नका देऊ. तिच्या पाण्याचा तिकडे बी नाही, दार नाही. कोणताच घर